आज आपल्या सर्वांकरताच आनंदाचा दिवस आहे की आपल्या खासदार प्रीतमताई यांचा 21वा वाढदिवस तसा 16वाच आहे, पण डिस्क्वालिफाय होतील म्हणून 21वा सांगतोय. 25 असतं. नाही लोकसभेत 21 सांगतो. आज या ठिकाणी आपण सगळे मिळून साजरा करतोय. मी रावसाहेब दादांचे देखील आभार मानेन की त्यांनी आज आपल्याला सगळ्यांना या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी एकत्रित बोलवलं आणि आपल्याला जेवण दिलं आणि केक कापण्याची संधी देखील दिली. त्यामुळे जरी आज रावसाहेब दादांचं जेवण या ठिकाणी मिळालं असल्यामुळे प्रीतमताई सुटले असल्या तरी हे जेवण तुम्हाला पुन्हा मिळणार आहे. ते तुम्हाला उधारीवर ठेवण्यात आलेलं आहे. त्यामुळे तुम्ही सगळे मिळून ठरवा त्या दिवशी प्रीतमताईचं जेवण तुम्हाला सगळ्यांना मिळेल. ही गॅरंटी मी घेतो. ही मोदीजींची गॅरंटी नाही, ही माझी गॅरंटी आहे. आज गिफ्ट द्यायचं असेल तर गिफ्ट आपल्या सगळ्यांच्या वतीनं प्रीतमताईंचं खूप मनपूर्वक मी अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो आणि ईश्वराला प्रार्थना करतो की ईश्वराने त्यांना खूप आशीर्वाद द्यावा, त्यांच्या सर्व मनोकामना या ठिकाणी पूर्ण व्हाव्यात आणि अशाच प्रकारे त्यांच्या प्रत्येक वाढदिवसाला त्यांनी आपल्याला गिफ्ट न घेता काही ना काही पार्टी वगैरे देत राहावी. आपल्या सगळ्यांच्या वतीने एकदा जोरदार टाळ्या वाजवून प्रीतमताईंचा आज आपण सगळेजण आपल्या लाडक्या ताई अजून आज कोणाचा वाढदिवस आहे का? असेल तो पार्टी देणार आहे म्हणून विचार. पार्टी तर आमचं नुकसान झालं. पार्टी ठरली होती. आज आपल्या लाडक्या प्रीतमताई मुंडे यांचा वाढदिवस आपण सगळेजण साजरा करतोय. सगळ्यांनी टाळ्या वाजवून आपण ताईंचं अभिनंदन करायचं आहे. खरं तर अनेक वाढदिवसांना ताईंना आपण फोनवरून यापूर्वी शुभेच्छा दिल्या असतील, प्रत्यक्ष भेटून दिल्या असतील, पण आज राष्ट्रीय अधिवेशनाच्या निमित्ताने आपण सगळेजण योगायोगाने या ठिकाणी उपस्थित राहू शकलो आणि प्रत्यक्ष शुभेच्छा देऊ शकलो. संपूर्ण भारतीय जनता पार्टी परिवाराकडून आदरणीय आपल्या खासदार प्रीतमताई मुंडे यांना आपण सगळेजण शुभेच्छा देऊया आणि मी सन्माननीय आपलं नेतृत्व आदरणीय आपले उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना